कशा संदर्भात मीटिंग? आज या इथे मुर्दा खाडी येथे आम्ही सर्व जमलेलो आहोत आणि मुर्दा खाडी येथे कांदळवन कक्षाचे अधिकारी, नगरपालिकेचे अधिकारी आणि तलाठी आणि इतर विभागाचे अधिकारी हे स्थळ पाहणी करण्यासाठी या इथे येणार आहेत. त्यांच्या प्रतीक्षेमध्ये आम्ही आहोत. आज जवळ 2015 पासून या नैसर्गिक खाडीपत्र जी बुजत चाललेली आहेत अतिक्रमणामुळे, भरावामुळे आणि मीरा भाईंदर महापालिकेच्या सांडपाण्यामुळे ती मोकळी करून व्हावी मिळावी म्हणून आमचा आग्रह आहे, आमची मागणी आहे. 2015 पासून आम्ही महानगरपालिका तसेच शासनाच्या ह्या तत्सम विभागांकडे आम्ही कलेक्टरकडे यांच्याकडे आम्ही तक्रार अर्ज करत आहोत. आम्ही त्यांना निवेदनं दिलेली आहेत, परंतु अजूनही त्याच्यावरती शासनाने या प्रशासनाने अजून काहीही कार्यवाही केलेली नाही, उपाययोजना आखलेली नाही. त्याच्यामुळे दिवसेंदिवस या गावाची परिस्थिती, या परिसराची परिस्थिती गंभीर होत चाललेली आहे. खाडीपात्र तर जवळजवळ नाल्यासारखी झालेली आहेत. या मीरा भाईंदरचं जे सांडपाणी, मलमूत्र जे ह्या गटारांद्वारे या खाडीपात्रांमध्ये मीरा भाईंदर प्रशासन सोडतं, त्याच्यामुळे ह्या खाड्यामध्ये मँग्रोव्ह जी तिवरांची झाडं जी आहेत ती खाडीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांची वाढ झालेली आहे. त्याच्यामुळे पाण्याचा देखील निचरा होत नाही. समुद्राचं खारं पाणी देखील या खाड्यांमधून इकडे येत नाही. त्याच्यामुळे मीठ व्यवसाय जवळजवळ बंद पडत चाललेला आहे. या खाडीपात्रांमध्ये पूर्वी आमचे ग्रामस्थ, आमच्या येथे स्थानिक भूमिपुत्र मासेमारीचा व्यवसाय करायचे, तो देखील बंद पडत चाललेला आहे. आणि या खाडीपात्रांच्या आजूबाजूला त्यांच्या किनाऱ्यावरती महानगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी आणि या इकडचे भूमाफिया यांच्या संगनमताने अतिक्रमण झालेले आहेत, भराव झालेले आहेत. त्याच्यामुळे ते खाडीपात्र एकदम अरुंद होत चाललेले आहेत आणि ती मोकळी करण्यात यावी अशी आमची मागणी आहे. अगोदर सुरुवातीचा आमचा प्रश्न असा आहे की ही मीरा भाईंदर महापालिका हे जे शहराचं मलमूत्र सांडपाणी ह्या समोरच्या गटारामध्ये जे सोडते ते त्यांनी इकडे स्लिवरेज प्लांट बसवून त्याच्यावरती प्रक्रिया करून ते खाडीपात्रांमध्ये सोडावं आणि खाडीपात्रांवरती जी अतिक्रमण भराव झालेले आहेत ती त्वरित हटवण्यात यावीत आणि ही खाडीपात्र, नैसर्गिक खाडीपात्र पूर्णतः मोकळी करण्यात यावी आणि त्याच्यामुळे आजूबाजूच्या लोकांना देखील त्याचा त्रास होणार नाही. आणि जे सांडपाण्याच्यामुळे जी दलदल झालेली आहे या खाडीपात्रांमध्ये, त्याच्यामुळे रोगराई होण्याची जाम शक्यता आहे आणि त्या रोगराईमुळे आजूबाजूच्या रहिवाशांना देखील त्याचा त्रास होईल. मीठ उत्पादनाचा व्यवसाय डबघाईला आल्यामुळे मिठागरे ओस पडत चाललेले आहेत. मासेमारीचा व्यवसाय बंद चाललेला आहे आणि आमच्या भातशेतीचं पाणी, भातशेतीमध्ये जे पावसाचं अतिरिक्त पाणी या खाडीपात्रांमध्ये त्याचा निचरा होऊन समुद्रात जायचं, तो पाण्याचा निचरा देखील थांबलेला आहे आणि त्यामुळे या आमच्या भातशेतीवरती देखील त्याचा परिणाम झालेला आहे. भातशेती देखील पिकेनाशी झालेली आहे. म्हणून आमचं प्रशासनाला, या शासनाला आमचा निवेदन आहे की त्यांनी त्वरित आम्ही दिलेल्या निवेदनाप्रमाणे त्याच्यावरती कार्यवाही करावी. या इथे स्लिवरेज प्लांट प्रशासनाने बसवावं, खाडीपात्रांची अतिक्रमण हटवावीत आणि ही नैसर्गिक खाडीपात्र पूर्णतः मोकळी करावीत अशी आमची मागणी आहे. आज 2015 पासून आम्ही ह्या समस्येवरती पाठपुरावा करत आहोत, परंतु अजून शासन त्याच्यावरती गांभीर्याने घेत नाही आणि जर शासन गांभीर्याने घेत नसेल तर आम्हाला यापुढे रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागेल आणि या प्रशासनाच्या आणि शासनाच्या विरोधात आम्हाला ट्रिब्युनल कोर्टाकडे, हरित लवादकडे देखील आणि उच्च न्यायालयामध्ये देखील दाद मागावी लागेल. त्याच्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नाही. नमस्कार. आज आम्ही इतकी वर्ष राईमुर्दा मोरवा जे पारंपरिक पद्धतीने आम्ही मीठ उत्पादन करायचो, जवळजवळ 3 किलोमीटरपासून ओढीने मीठ आणायचं मोरवा खाडीला आणि तिकडनं ते ट्रक मार्फत मुंबईला किंवा ठाण्याला किंवा महाराष्ट्रात कुठेही पाठवायचं. तो मिठाचा व्यवसाय कम्प्लिटली आता स्थगित झालेला आहे. कारण का तर तिवरांच्या झाडांना तोडण्याला मनाई केलेली आहे आणि वरून हे सांडपाणी आलं. सांडपाण्यामुळे मिठाचं उत्पन्न बंद झालं आणि त्याचा परिणाम मिठाच्या उत्पन्नावर झाला की मच्छीमारी पण बंदच्या मार्गावर आहे.
आणि त्या व्यतिरिक्त हा पाणी जो सांडपाणी जो आहे गटाराचं पाणी त्या भात शेती जे आहे त्याच्यावर पण परिणाम झालेले आहेत. असं म्हणजे तिन्ही गावचं जे उत्पन्न साधन होतं ते एक मीठ उत्पादन, मासेमारी आणि शेती उद्योग हे तिन्ही उद्योगावर इतका परिणाम झालेला आहे की आता ह्या जी नवीन पिढी आहे त्यांना उत्पन्न काहीच राहिलेलं नाहीये. तर अशामुळे आता आमच्या लोकांना शेवटी पर्याय मार्ग राहिलेला नाहीये. असं चर्चा होते की शेवटी हे सांडपाणी आम्ही नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना बाटली बोल किंवा प्लास्टिक पिशवीमधून त्यांना बक्षीस देणार, बाबा हे पाणी तुम्ही पिता का, ह्याच्यातनं काय खाद्यपदार्थ बनवून खाण्या तुम्हाला चालेल का, कारण हे आम्ही पदार्थ खातोय या गटाराच्या पाण्याने. अशी परिस्थिती जर आम्ही तुम्हाला तुमच्या नगरपालिका ऑफिस येऊन जर आम्ही तुम्हाला हे दाखवलं सांडपाणी तर तुमच्या अंगावर फेकलं तर तुम्हाला बरं वाटेल का, ही आमची तयारी आहे. गावकरी जे जमा झालेले आहेत, कांदळवनच्या अधिकाऱ्यांना आम्ही अर्ज दिलेले आहेत की खाडीपात्रामध्ये महानगरपालिकेने सांडपाणी सोडलेलं आहे आणि ते सांडपाणी सोडलेलं आहे ते फिल्टर न करता सोडल्या कारणाने तिथे दलदल झालेली आहे आणि दलदल होऊन खाडीपात्र अरुंद झालेले आहेत, मैला साचलेला आहे आणि त्याच्यामुळे कांदळवन तिथे झालेले आहे टिवर. आणि ते टिवर काढण्यासाठी खाडीपात्राचं मॅपिंग करा, पाणी महानगरपालिकेने फिल्टर करून सोडावं यासाठी आम्ही मागणी केलेली आहे. आणि त्याचं पाणी करण्यासाठी कांदळवनाने आज इथे येणार आहेत अधिकारी आणि त्यांना आम्हाला प्रत्यक्ष दाखवायचं आहे. आमच्या मागण्या अशा आहेत की खाडीपात्राचं मॅपिंग करून त्यांनी खोलीकरण करावं, समुद्राचं पाणी मिठागरात यावं आणि मिठागरात आमची जी पिकवायची बंद झालेली आहेत ती पूर्ण क्षमतेने पिकवायला पाहिजेत आणि आमची मासेमारी जी बंद झालेली आहे ती पण चालू करणं आमचं गरजेचं आहे. कारण त्याच्यामुळे आमचे फॅमिलीज आहेत ते बेरोजगार व्हायला लागलेले आहेत. आणि आज महानगरपालिकेला 2015 पासून आम्ही पत्रव्यवहार करतो, त्याच्यावर त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे. यासाठी आज आम्ही इथे एकत्र जमलेलो आहोत. कारण त्याच्यामध्ये गावनकाशामध्ये त्याचं रुंदी दाखवलेली आहे, डीपी प्लॅन मध्ये पण रुंदी दाखवलेली आहे. त्याचं पहिला मॅपिंग करा, त्याचं खोलीकरण करा, तीव्रता असतील तर त्याच्या संबंधित खात्याकडून परवानगी घेऊन ते तीव्रता काढून टाका. असं आहे. मेराडोवरून देखील जे पेंकरपाडा आहे तिथून देखील गटाराचं पाणी सोडलेलं आहे आणि ही जी खाडी आहे त्या खाडीला मिळते. मग त्याच्यामुळे पेंकरपाड्यावरून पण त्यांनी जे हे केलेलं आहे ते गोराई खाडीला मिळते, खाडी मिळते, नंतर मनोरी खाडी आहे त्याला देखील ती मिळते. आणि ही जी खाडी आहे मोरदा खाडी ती फिरून ती मोरवा खाडीला मिळते. म्हणजे राई मोरदा मोरवा हे बेट आहे. तर आमचं म्हणणं आहे की हे आम्हाला व्यवस्थित खाडीपत्र करून पाणी बघा, हे कमिशनरला घेऊन जाऊ आम्ही बॉटलमध्ये. तर हे जे पाणी जे आहे हे मलमूत्र शहराचं, अख्ख्या शहराचं आणि सांडपाणी हे या गटाराद्वारे ज्या खाड्यांमध्ये डायरेक्ट सोडलं जातं. या मलमूत्रांच्या पाण्यामुळे आमच्या या खाड्या पूर्वी रुंद होत्या, आम्ही फोटो दाखवतो त्याला जोडलेले अटॅच केलेले आहेत. त्याच्यामध्ये पडावं जायची, त्या पडावातून आमच्या मिठागराच्या मिठाची वाहतूक व्हायची. आज त्या खाड्यांची पोझिशन तुम्ही बघा. आम्ही फोटो पाठवले, तुम्ही जे चिखलात येत असाल तर मग ते पण दाखवतो. तर ही पोझिशन तुमच्या ह्याच्यामुळे, या सांडपाण्यामुळे झालेली आहे. तीव्रता वाढली, अतिक्रमण वाढली ह्याच्यामध्ये आणि अतिक्रमण ते खाड्यांची पात्र जिथून 2 होड्या जायच्या होडी ते आता नाले करून टाकले, तुम्ही त्याचे नाले करून टाकले. तर आमची पहिली मागणी आहे की हा जो सांडपाणी मलमूत्र हा तुमच्या शहरात सोडलं जातं याच्यावरती प्रक्रिया करा. इथे तुम्ही स्लिवरेज प्लांट करा आणि याच्यावरती प्रक्रिया करून मग हे खाडीत सोडा. नाही सोडलं तर आम्ही हे खाडी बंद करू, इथे भराव टाकू आणि तुमचं सगळं सांडपाणी आणू. हा आमचा एक पहिला उद्देश आहे. तळेडी साहेब, हे तुम्ही नोंद. आणि आमची मागणी आहे की ह्या ज्या खाड्या ज्या आहेत ह्या तुमच्या विकास आराखड्यामध्ये ज्या पद्धतीने प्रस्थापित खाड्या म्हणून दाखवलेल्या आहेत त्या मोकळ्या करून द्या. आमचं दुसरं काही म्हणणं नाही. मॅपिंग करा. हे सर्व काम तुमच्या प्रशासनाचं आहे. अतिक्रमण झालं काढा.
बिना सगळे दिले तुमच्या निवेदनाबरोबर सगळे आमचे ह्याच्यावर अटॅच केले दोन्ही फोटो जे आहेत ते. आणि जेव्हा 1982 ला गांधी चित्रपटाचं जो इकडे चित्रीकरण झालं होतं या स्पॉटवरती तो फोटो पण त्याला लावलेला आहे, आता माझ्याकडे आहे फाईल मध्ये. त्यावेळीचं मोकळं वातावरण बघा, खाड्या कशा होत्या आणि काय वस्ती होती ती. ही चौकी दिसत होती, ही चौकी त्याच्यात ठळक दिसते आणि हा इथे संपूर्ण हा त्या लोकांनी सेट उभारला होता तिकडे खाड्या तिकडे. तर आम्हाला तशी परिस्थिती नको का बाबा एवढी मोकळी करून द्या. आम्हाला फक्त खाडी पात्र जे आहेत, ज्या खाडी पत्रांमधून आमच्या समुद्राचं जे खारं पाणी आमच्या मिठागरामध्ये येतं आणि त्या मिठागराच्या समुद्राच्या पाण्यावरती आमचा बीट व्यवसाय चालतो आणि या खाड्यांमध्ये आमचे लोक मासेमारी करून आपली उपजीविका करतात आजही ते आहे. पण आता ते पाणीच प्रदूषित झाले, मीठ व्यवसायामध्ये हे आलेलं आहे. ते आमची पहिली मागणी, हे पाणी तुम्ही शुद्धीकरण करून सिवरेज प्लांट बसवा आणि प्रक्रिया करून याच्यात सोडा, नाहीतर आम्ही इकडे चोकअप करू, आम्ही इकडे भराव टाकू, माती हे करू, डेमरेज टाकू आणि तुमचं पाणी बंद करू. हा एक पहिला मुद्दा आमचा.